टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कालच माझ्याकडे उल्हास भोईर साहेबांचं आंदोलनासाठी पत्र आलं होतं। त्या अनुषंगाने मी कार्यकारी अभियंत्यांना खुलासा मागवलेला आहे। त्यांची तक्रार आहे की गुरुदेव हॉटेलच्या इथे डिवायडरचं काम करून रंगरंगोटी करून बिल काढलं आहे असं। कार्यकारी अभियंता आता त्यांचा रिपोर्ट देतील। ॲक्च्युअल MBमध्ये काय रेकॉर्डिंग झालेलं आहे, कामाचा स्कोप काय होता, नेम ऑफ वर्क कदाचित वेगळं असू शकतं, पण काम करताना काय आयटम्स घेतलेले आहेत आणि बिल कसं दिलेलं आहे त्याचा एकदा रिटर्न खुलासा प्राप्त झाला की पुढील कारवाई करण्यात येईल। आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय की महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत की गुरुदेव हॉटेलचं स्टेशनचा हा जो डिवायडर आहे ह्याला कधी मी आयुष्यात इथं डिवायडर पाहिलेलं नाही, पण ह्या डिवायडरचा रंगरंगोटी करून 16 लाखाचं बिल काढलेलं आहे। तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे MCH आहे यांना 5 वर्षासाठी ह्या रस्त्यांची डिवायडरची देखभालीसाठी दिलेली आहे। त्यांनी वर्षातनं दोन वेळा धुवायचं आणि एक वेळा रंगरंगोटी करायची, पण असं काही दिसत नाही। तरीसुद्धा त्या रस्त्याच्या निविदा काढून त्यासुद्धा लाखो रुपये केले, म्हणजे जवळजवळ 35 ते 40 लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे। मी आयुक्त साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सदर अधिकारी वर्गावर कारवाई झाली नाही आणि ठेकेदाराला जर काळ्या यादीत टाकलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही। सर कसं आहे की यांना मलई कुठल्या बाजून मिळते ह्याच्याकडे फक्त स्मार्ट सिटी आहे, हे स्वतः अधिकारी स्मार्ट म्हणजे यांची घरं स्मार्ट होण्यासाठी आणि यांच्या घरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हे काम चालू आहे।